आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं लक्ष्य अमृतकाळात गाठण्याच्या कामात अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. सन 2025पर्यंत राज्यातली 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. राज्यात 80%पेक्षा जास्त जनावरांचं लंपी रोग प्रतिबंधक लसीकरण पूर्ण. लागण झालेल्यांपैकी निम्म्यापेक्षा जास्त जनावरं रोगमुक्त. यंदाचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका अॅनी एर्नॉक्स यांना जाहीर. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याला आणखी 5 रौप्य पदकं. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं भारतापुढं विजयासाठी 215 धावांचं आव्हान. भारताची पडझड. विकसित भारताचं लक्ष्य अमृतकाळात गाठण्याच्या कामात अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं सहाय्यक सचिव कार्यक्रमाच्या समारोपाच्या सत्रात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या 2020च्या तुकडीला संबोधित करत होते. अधिकाऱ्यांनी काम करत असताना चौकडी बाहेर जाऊन विचार करणं तसंच समग्र दृष्टिकोन ठेवणं महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले. नव्या कल्पनांचं महत्त्व मोदी यांनी विशद केलं. नवोन्मेष हा सामूहिक प्रयत्न आणि देशाच्या कार्यसंस्कृतीचा भाग कसा झाला आहे याबद्दलही ते बोलले. अधिकाऱ्यांनी एक जिल्हा एक उत्पादन या संकल्पनेवर भर द्यावा आणि आपल्या जिल्ह्यांमधून उत्पादनं निर्यात करण्याच्या संधी शोधून काढाव्यात असं ते म्हणाले. महत्त्वाकांक्षी जिल्हा उपक्रमासाठी आपला कृती कार्यक्रम तयार करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. राज्यात सेंद्रिय शेतीला जनआंदोलनाचं स्वरूप देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय नैसर्गिक शेती आणि डिजिटल शेती या विषयावर आयोजित कार्यशाळेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते तेव्हा बोलत होते. राज्यात सेंद्रिय शेतीवर भर दिला जात असून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियान सुरू केलं आहे. राज्यात सुमारे 5,27,000 हेक्टर क्षेत्रावर प्रमाणित सेंद्रिय शेती केली जाते, तर आदिवासी भागासह 10 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली येत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नैसर्गिक आणि डिजिटल शेतीसंदर्भात प्रशिक्षणाची गरज असून यासाठी मास्टर्स ट्रेनर कार्यक्रम राज्यात सुरू केला जाईल. त्यासाठी केंद्र शासनानं सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. राज्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सन 2025पर्यंत राज्यातली 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज पुण्यात आयोजित नैसर्गिक शेती राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. जलयुक्त शिवार योजनेचे फायदे लक्षात घेऊन नव्या स्वरूपात ही योजना आणली जाईल. यात गावं जलस्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न होतील असं फडणवीसांनी सांगितलं. विषमुक्त शेतीविषयी शासनाचं धोरण लवकरच ठरवलं जाईल. सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण करण्यासाठी शासनाची स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली जाईल असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी बोलताना सांगितलं. CIC अर्थात पतमाहिती कंपन्यांनी अंतर्गत लोकपालाची नेमणूक करण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. या कंपन्यांनी अंशतः किंवा पूर्णपणे फेटाळलेल्या सर्व तक्रारींचा फेर आढावा त्याबाबतचा अंतिम निर्णय तक्रारदारांना कळवण्याआधी घ्यावा असं 5 ऑगस्टच्या पतधोरणाच्या निवेदनात जाहीर केलं होतं. लोकांकडून थेट आलेल्या तक्रारींची दखल लोकपाल घेणार नाहीत, त्यामुळे या पतमाहिती कंपन्यांनी त्यांच्या अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणेच्या वर अंतर्गत लोकपाल नेमण्याची प्रक्रिया येत्या 1 एप्रिलपर्यंत पूर्ण करावी. ही नियुक्ती 3 वर्षांपेक्षा कमी किंवा 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी नसावी असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. भारतानं नेहमीच नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं समर्थन केलं असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलंय. ते आज जकार्तामध्ये G20 देशांच्या संसद अध्यक्षांच्या 8व्या शिखर परिषदेत प्रभावी संसद प्रवाही लोकशाही या संकल्पनेवर बोलत होते. आपल्यासमोरच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यावर उपाय शोधण्यासाठी जगानं एकत्र यावं, म्हणून भारतानं जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी बहुपक्षीयतेला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे असं त्यांनी नमूद केलं. देशातल्या युवा वर्गाला संसदेशी जोडणं हे भारताचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या युवकांच्या सहभागासाठी संसद विविध कार्यक्रम आयोजित करत असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताची लोकशाही गेल्या 75 वर्षांमध्ये अधिक सक्षम आणि तरल झाली असून भारतीय संसद जनतेच्या सर्वसमावेशक सामाजिक आणि आर्थिक विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करते असं ते म्हणाले. आयुष्मान भारत योजनेबद्दलची नागरिकांची प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ट्विटरवरून देशासमोर मांडली.
या योजनेअंतर्गत प्रत्येक भारतीयासाठी 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य विमा कवच दिलं जातं आणि देशातल्या कोणत्याही भागातून नागरिक या योजनेचा लाभ मिळवू शकतात, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विट संदेशात नमूद केलं आहे. परस्परांच्या प्रथा परंपरांचा सन्मान हा भारत आणि न्यूझीलंड या दोन देशांमधल्या मैत्रीतला महत्त्वाचा पैलू आहे, असं परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी ट्विटरवरून म्हटलं आहे. जयशंकर हे न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहेत. ते आज ऑकलंड इथं झालेल्या किवी इंडियन हॉल ऑफ फेम पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरच्या मोदी ॲट 20 ड्रीम्स मीट डिलिव्हरी या पुस्तकाचंही प्रकाशन झालं. न्यूझीलंडच्या प्रधानमंत्री जेसिंडा आर्डेन या देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. जयशंकर यांनी न्यूझीलंडमधल्या विरोधी पक्षाचे नेते ख्रिस्तोफर लक्झन यांचीही भेट घेतली. जम्मू आणि काश्मीरमधला विकास आणि शांतता याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे. यंदा या ठिकाणी लाखो पर्यटकांनी दिलेली भेट तसंच जम्मू काश्मीरमधल्या लोकांच्या कल्याणासाठी विविध क्षेत्रांमध्ये सुरू झालेली गुंतवणुकीची प्रक्रिया यातून हे स्पष्ट होत असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय. ते आज श्रीनगरमध्ये बातमीदारांशी बोलत होते. जम्मू काश्मीरमध्ये गुंतवणुकीसाठी खाजगी क्षेत्राला आकर्षित करून इथल्या युवा वर्गासाठी रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात 80% अधिक जनावरांचं लंपी रोग प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालं असून 7 जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण 100% इतकं आहे. राज्यातल्या 1,13,00,000हून अधिक जनावरांचं लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती राज्याच्या पशुसंवर्धन विभागानं दिली आहे. राज्यात सुमारे 60,000 जनावरांना या रोगाची बाधा झाली होती. त्यातल्या 31,000हून अधिक उपचारानंतर बरे झाले असल्याचं पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितलं. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत. राज्यातल्या एकूण 2,528 जनावरांचा या आजारामुळे मृत्यू झाला अशी माहितीही त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील. 2022 या वर्षासाठीचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार 82 वर्षीय फ्रेंच लेखिका ॲनी एर्नॉक्स यांना जाहीर झाला आहे. व्यवस्थांप्रती असलेल्या आपल्या वैयक्तिक अनुभवांची अभिव्यक्ती पूर्ण साहसानं केल्याबद्दल स्वीडिश अकादमीनं त्यांना नोबेल पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. ॲनी यांचं साहित्य समाजशास्त्रावर आधारित आहे. आत्मचरित्र आणि कादंबरीचं एकत्रीकरण करून त्यांनी लिहिलेलं द इयर्स हे पुस्तक प्रसिद्ध आहे. यात महाविद्यालयीन जीवनातल्या अनुभवांवर त्यांनी लिहिलं आहे. हे पुस्तक आनंद म्हणून नव्हे तर गरजेतून लिहिल्याचं त्या सांगतात. गेल्या वर्षी या पुस्तकावर आधारित चित्रपटही प्रदर्शित झाला होता. त्याला अनेक पुरस्कारही मिळाले होते. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची पदकविजेती कामगिरी आजही कायम राहिली. तिरंदाजीमध्ये मिश्र गटात गौरव आणि चारुलतानं रौप्य पदक पटकावलं. रिकर्व पुरुष संघाला कांस्य पदक मिळालं. बॅडमिंटन स्पर्धेत मालविका बनसोडनं, डायव्हिंग स्पर्धेत अनुज शहा यानं तर 100 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत पलक जोशीनं रौप्य पदक मिळवलं. स्क्वॉश स्पर्धेत उर्वशी जोशीनं रौप्य पदक तर राहुल बैठा यानं कांस्य पदक पटकावलं. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लखनौ इथं सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतापुढे विजयासाठी 215 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचे पहिले 4 फलंदाज लवकर बाद झाले आहेत. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 26 षटकांमध्ये 4 बाद 118 धावा झाल्या होत्या. आज दुपारी 1:30 वाजता हा सामना सुरू होणार होता. मात्र पावसामुळे दुपारी 3 नंतर सामना सुरू करावा लागला. त्यामुळे षटकांची संख्या 50 ऐवजी 40 केली गेली. भारतानं नाणेफेक जिंकून पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. हेनरिच क्लासेनच्या नाबाद 74 आणि डेव्हिड मिलरच्या नाबाद 75 धावांमुळे दक्षिण आफ्रिकेला 4 गड्यांच्या मोबदल्यात 249 धावा करता आल्या. क्विंटन डिकॉकनं 48 धावांचं योगदान दिलं. भारतातर्फे शार्दूल ठाकूरनं 2 तर रवी बिश्नोई आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी 1 गडी बाद केला. राज्यात आज कोविड-19च्या 198 नव्या रुग्णांची नोंद झाली. 328 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 2,523 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 98.14% तर मृत्यूदर 1.82% आहे. हरियाणातल्या फरीदाबाद इथं मैला साफ करताना त्या टाकीत निर्माण झालेल्या विषारी वायूमुळे 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानं हरियाणा राज्य सरकारचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना नोटीस बजावली आहे. या घटनेची चौकशी करून त्याबाबतचा तसंच या मानवी हक्कांचं उल्लंघन करणाऱ्या घटनेबद्दल आणि अशा घटना टाळण्यासाठी सरकारनं केलेल्या किंवा करणार असलेल्या उपाययोजनांबाबतचा अहवाल 4 आठवड्यांमध्ये सादर करावा असे निर्देशही आयोगानं दिले आहेत.
भारतातल्या सनदी लेखापालांनी इथल्या व्यावसायिक सनदी लेखापाल संस्थांना जागतिक दर्जाच्या कंपन्यांचं स्वरूप मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. गोयल यांनी आज नवी दिल्ली इथं सनदी लेखापाल संस्था अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या पदवीदान समारंभाला संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. युवा सनदी लेखापालांनी लेखापालन आणि व्यवस्थापन सल्लामसलतीसोबतच उद्योजकतेच्या नव्या मार्गांचाही शोध घेत राहायला हवं असं ते म्हणाले. गोव्यामध्ये येत्या 20 ते 28 नोव्हेंबर या काळात होणाऱ्या इफ्फी अर्थात 53व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजकांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना या सोहळ्याचं औपचारिक निमंत्रण दिलंय. गोव्यात पणजी इथं होणाऱ्या या महोत्सवात भारतासह जगभरातले समकालीन तसंच जुने दर्जेदार चित्रपट दाखवले जातील. हा महोत्सव यशस्वी ठरवण्यात, चित्रपट संस्कृतीचा प्रसार करण्यात आणि या कलाप्रकारासाठी खरं प्रेम निर्माण करण्यात माहिती आणि संवादाची मध्यवर्ती भूमिका आहे हे लक्षात घेऊन माध्यम प्रतिनिधी म्हणून आपण नोंदणी करावी आणि या महोत्सवाला उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं. महोत्सवाला उपस्थित राहण्यासाठी 5 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत my.iffygoa.org/extranet/media या लिंकवर ऑनलाईन नोंदणी करता येईल. याबाबत अधिक माहिती iffy-pib@nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उत्तर काशीमध्ये द्रौपदिका दांडा 2 इथं 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या हिमवादळात अडकून पडलेल्या गिर्यारोहकांचा शोध घेण्यासाठीची मोहीम सुरू आहे. आतापर्यंत 16 जणांचे मृतदेह सापडले असून त्यापैकी 2 जण प्रशिक्षक आहेत तर 14 प्रशिक्षणार्थी होते. अनेक जण अद्यापही बेपत्ता आहेत. थायलंडमध्ये एका बालसंगोपन केंद्रात एका माजी पोलीस कर्मचाऱ्यानं केलेल्या गोळीबार आणि चाकू हल्ल्यात 38 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 22 बालकांचा समावेश आहे. थायलंडच्या नॉंग बुआ लुंफू प्रांतात हा प्रकार घडला. हल्लेखोरानं त्याच्या कुटुंबियांचीही हत्या केली आणि आत्महत्या केली असं पोलिसांनी सांगितलं. नवी दिल्लीमधल्या कॅनॉट प्लेस इथं खादी भांडारनं यंदाच्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी 1,34,00,000 रुपयांची आतापर्यंतची सर्वात जास्त विक्री करून नवा विक्रम नोंदवला. या दुकानानं याआधी देखील अनेकदा एका दिवसात 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्री नोंदवली आहे. पण यंदाच्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी झालेल्या विक्रीनं गेल्या वर्षीच्या गांधी जयंतीच्या 1,29,00,000 रुपयांच्या विक्रीला देखील मागे टाकलं. दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी अटक केलेल्या विजय नायरला दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विजय नायरची सीबीआय कोठडी आज संपत होती. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. विजय नायर हा मुंबईतल्या वनली मच लाउडर या कंपनीचा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. यंदाच्या म्हणजेच 2022 सालासाठीच्या गोपालरत्न या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी केंद्र सरकारनं ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवले आहेत. या पुरस्कारांतर्गत पहिल्या गटात सरकारकडून मान्यताप्राप्त देशी गायींच्या सुनिश्चित केलेल्या 50 तर म्हशींच्या 17 जातींपैकी कोणत्याही जातीची देखभाल करणारे शेतकरी आणि पशुपालक अर्ज करायला पात्र असतील. यातला दुसरा गट हा रेतन तंत्रज्ञानासाठीचा आहे तर तिसऱ्या गटाकरता दुग्ध व्यवसायासाठी पुरस्कार दिले जातील. येत्या 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहेत. राज्य सरकारांच्या महसुली तुटीच्या भरपाईसाठीचा या आर्थिक वर्षातला 7वा हप्ता आज केंद्र सरकारनं जारी केला. या अंतर्गत केंद्र सरकारनं आंध्र प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या 14 राज्यांसाठी 1,183 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी आज जारी केला. देशात उत्पादन करण्यात आलेल्या लहान मुलांच्या सर्दी खोकल्याच्या 4 औषधांची तपासणी करायचा निर्णय केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं घेतला आहे. हरियाणातल्या मायडेन फार्मास्युटिकल्स कंपनीनं ही औषधं तयार केली होती. ही औषधं घेतल्यानं गांबियात 66 बालकांचा मृत्यू झाल्याचा जागतिक आरोग्य संघटनेला संशय आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर 157 अंकांची वाढ झाली आणि तो 58,222 अंकांवर बंद झाला. राज्यातल्या ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्यानं स्थापित अशा एकूण 7,649 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या येत्या 13 तारखेला प्रसिद्ध होणार आहेत. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं लक्ष्य अमृतकाळात गाठण्याच्या कामात अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. सन 2025 पर्यंत राज्यातली 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. राज्यात 80% जास्त जनावरांचं लंपी रोगप्रतिबंधक लसीकरण पूर्ण. लागण झालेल्यांपैकी निम्म्यापेक्षा जास्त जनावरं रोगमुक्त. यंदाचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका ॲनी एर्नॉक्स यांना जाहीर. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याला आणखी 5 रौप्य पदकं आणि लखनौ इथं सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं भारतापुढं. विजयासाठी 215 धावांचं आव्हान. भारताची पडझड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.